त्याला सलामी बोलून सामने है ना ज्यादा कम लोग आओ सब एकूण हाँ आओ सर कृष्ण गोरखनाथ पवार सट्टा गावचे सरपंच आणि मी विजय भाऊचं काम करत आहे. विजय भाऊ चव्हाण हे आमचे मित्र पण आहे. भाऊ काय सांगाल, कसं भाजपचं वातावरण कसं आहे? तुम्ही एक गावचे सरपंच आहे आणि खेडोपाडी फिरताय ग्रामीण भागामध्ये, काय लोकांचा मुद्दा आहे आणि काय म्हणणं आहे लोकांचं? आम्ही आता भाऊसोबत बऱ्याच ठिकाणी फिरत आहे, कारण आम्हाला हे बिडकीन सर्कल नवीन आलं आहे. आम्ही पहिलं चितेगाव सर्कलमध्ये होतो, आता नवीन बिडकीन सर्कल आल्यामुळं आम्ही विजू भाऊसोबत आहे. आणि विजू भाऊसोबत फिरताना आमच्या बऱ्याचशा ठिकाणी गाठीभेटीसाठी गेल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की विजू भाऊचा स्वभाव हा खूप चांगला आहे. विजू भाऊ 2 वेळेस पहिल्यांदा पण जिल्हा परिषद लढलेले आणि 2 वेळेस विजय होऊन विजय भाऊकडं सभापतीपदसुद्धा होतं. त्याच्यामुळं विजय भाऊनं लोकांचे भरपूर कामं केलेले आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही पण विजय भाऊच्या पाठीमागं आहे. आमच्या गाव नवीन असल्यामुळं ह्या सर्कलला तर आम्ही विजय भाऊचा पहिला जे इकडच्या सर्कलमधला विकास पाहिला, त्यामुळे आम्ही विजय भाऊच्या पाठीमागं आहे. आणि आमच्या इथं पण विजय भाऊच्या पाठीमागं जवळपास 40% लोक आहेत आणि राहणार पण आहेत. त्यांचा प्रचार खूप चांगला चालू आहे. आम्ही जागी जागी जातो तर लोक आम्हाला त्यांची पूर्ण माहिती सांगतात की बाबा विजय भाऊनं असं काम केलं. भरपूर सुविधा दिलेल्या आहे. आता जे पहिले लोक सर्कलमध्ये आहेत त्यांच्या, आम्ही बिडकीनमध्ये बी फिरलो, कृष्णापूरच्या इलाक्यामध्ये फिरलो, रांजणगाव रोडला गेलो, त्याच्यानंतर बिडकीनमध्ये 2-3 एरियामध्ये गेलो तर तिथं पण लक्षात आलं आमच्या विजय भाऊनं काय काय कामं केले म्हणून. पाण्याच्या संदर्भात हो किंवा रस्त्याच्या संदर्भात हो, ड्रेनेज लाईनच्या संदर्भात हो, आणि शेतकऱ्यांना पण वेळोवेळी मदत करत राहिलेले भाऊ. त्याच्यामुळे आम्ही विजय भाऊच्या पाठीमागे आहे आणि विजय भाऊच्याच पाठीमागे राहणार आहे. त्यामुळं आम्ही विजय भाऊला सहकार्य करून विजय भाऊला मतदान करणार आहे. जे 1 मत कमळाला, 1 मत विकासाला आणि 1 मत विजय भाऊला. त्याच्यामुळे आम्ही विजय भाऊ सोडत आहे. काय आव्हान करसाल तुम्ही नागरिकांना? काय आव्हान करसाल नागरिकांना? आम्ही नागरिकांना आव्हान करत आहे की 1 मत विजय भाऊला, 1 मत कमळाला आणि 1 मत विकासाला द्यावं.